मित्रांनो, सकाळी सकाळी कार्तिकनं आंघोळ केली आणि सकाळी 7 वाजता आता त्याला बसने जायचं आहे बुलढाण्याला थेरपीसाठी. तो तयार झाला आणि आता त्याला थेरपीसाठी जायचं आहे. पण तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. असे भरपूर लोकांनी व्हिडिओ बघितला पण त्यांनी सबस्क्राईब केलं नाही. पण कार्तिकसाठी एक सबस्क्राईब करा प्लीज, कारण की तुम्हाला काही पैसे द्यावे लागत नाही. कार्तिकसारखे असे भरपूर मुलं आहे आणि त्यांना होणारा त्रास, त्यांच्या आईवडिलांना होणारा त्रास फक्त त्यांनाच माहीत असतो. आणि या मुलांनी काय पाप केलं त्यांना अशी शिक्षा मिळाली. खरंच सांगायला खूप दुःख होतंय. बघा, एसटी बस आली आहे, आता लालपरी आली आहे. आपल्याला जायचं आहे कार्तिकला घेऊन. लालपरी गेली, आता परत येते लालपरी 10 मिनिटात. चला आता आपण गावात जाऊया स्टॉपला. कार्तिक बसला गाडीवर. कार्तिक चालला आता बुलढाण्याला. बघा, कार्तिकला गावात बसमध्ये बसून देतो आणि नंतर मला पण बुलढाण्याला जायचं आहे. कार्तिक सकाळी 7 वाजता आलेला आहे आणि 9 वाजता डॉक्टर येतात. इथं त्याची थेरपी होते. आता त्याची थेरपी चालू असेल. कार्तिकची थेरपी चालू आहे. थोड्या वेळात कार्तिक बाहेर येईल. ही थेरपी रूम. तर मित्रांनो, या चॅनलला कार्तिकसाठी सबस्क्राईब करा, ही तुम्हाला नम्रतेची विनंती. कार्तिकची थेरपी झाली आता. आता आम्हाला जायचंय डोळ्याच्या दवाखान्यात. हॅलो मित्रांनो, कार्तिकची थेरपी झाली आता. आता आम्ही चाललो डोळ्याच्या दवाखान्यामध्ये कार्तिकला घेऊन. डोळे तपासणी करायची आहे कार्तिकची. आलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. कार्तिकला आणला आता हॉस्पिटलमध्ये आम्ही. त्याचे डोळे चेक करायचे आहे. तर आता हॉस्पिटलमध्ये नंबर लावला आहे. डॉक्टर अजून आले नाही, तर वाट पाहत आहे डॉक्टरांची. आणि थेरपीला हे 2 वर्षापासून आणावं लागतं. 2 वर्ष पूर्ण झाली आता त्याची थेरपी चालू आहे. एक सर्वसाधारण माणूस कितपर्यंत पैसा पुरू शकतो अशा मुलांना? गव्हर्नमेंटच्याच काही स्कीमा यासाठी नाही. या मुलांच्यासाठी काही स्कीमा नाही. मी सर्व चेक केलं आणि बाकीच्या स्कीमा आहे त्या फक्त नावापुरत्या आहे. त्यांचा काहीही उपयोग होत नाही. कार्तिकला आता बोर झालं. कार्तिकचं म्हणणं आहे बाहेर चला. डॉक्टर नाही आहे अजून. कार्तिकला मॅडमने तपासलं आणि त्याला हैदराबादसाठी थेरपीला जायचं सांगितलं. डोळ्याच्या मॅडमने सांगितलं हैदराबादला थेरपी घ्या, डोळ्याची थेरपी होते असे सांगितले. आणि तिथे जाण्यासाठी पैसा लागतो आणि ते काही 1 दिवसात होत नाही, 2 दिवसात होत नाही. 1, 2, 3 महिने थांबावं लागेल. त्यावेळेस रिझल्ट येईल. आणि एवढा पैसा कोणाजवळ कधी जाणार? त्याच्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा माझ्या कार्तिकसाठी, एवढीच विनंती. मी मागचा व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये मला 30 ते 40 जणांनी सबस्क्राईब केलं, कमेंट केलं, माझ्या चॅनलला सपोर्ट केला. त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. मनापासून धन्यवाद देतो त्यांना. माझा व्हिडिओ पाहणारी जी मंडळी आहे, प्रत्येक व्यक्तींनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, माझ्या कार्तिकला सपोर्ट करा, ही नम्र विनंती.